तर सर आता बिझनेस म्हटलं तर त्याच्यामध्ये खूप सर्व एफर्ट्स करावे लागतात आपल्याला, राईट? तर मग व्यवसाय चालवणं आणि व्यवसाय बांधणं यामध्ये काय डिफरन्स आहे? बिल्डिंग बिझनेस इज ऑल अबाउट सिस्टीम्स. माणसं तयार करणे, सिस्टीम्स तयार करणे, सस्टेनेबल इकोसिस्टम तयार करणे, एक ब्रँड तयार करणे. So what do you think? की प्रोडक्ट इम्पॉर्टंट असलं पाहिजे की सर्व्हिस की समथिंग एल्स? झालंय काय की आपल्या कित्येक पिढ्या मागच्या ह्या शिकवलं यासाठीच गेलंय त्यांना की हाऊ टू क्रिएट गुड एम्प्लॉईज. ओके. सो आज आईवडिलांचा किंवा पॅरेंट्सचा भर काय असतो की तुमचं एज्युकेशन संपल्यानंतर तुम्हाला पटकन नोकरी लागली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या पॉडकास्ट मध्ये, जिथे आपण उद्योजकतेचे प्रश्न उलगडणार आहोत. व्यवसाय चालवणं, व्यवसाय बांधणं यांच्यामध्ये काय फरक आहे? सिस्टम, टीम, नफा, नेतृत्व, स्केल अप आणि उद्योजक म्हणून आपण किती वाढत आहोत हे सगळं साध्या भाषेत समजून घेऊ. जर तुम्हाला तुमचा छोटा व्यवसाय मोठा करायचा असेल, तुमच्याशिवायही चालवायचा असेल, तर आजचा एपिसोड नक्की ऐका. चला सुरुवात करूया. हॅलो सर. हाय. हाऊ आर यू? एकदम मजेत. तर सर आता बिझनेस म्हटलं तर त्याच्यामध्ये खूप सर्व एफर्ट्स करावे लागतात आपल्याला, राईट? तर मग व्यवसाय चालवणं आणि व्यवसाय बांधणं यामध्ये काय डिफरन्स आहे? खूप मोठा फरक आहे यामध्ये. बेसिकली व्यवसाय चालवणं हे इट्स नॉट लाईक समथिंग की तुम्हाला एखादी गोष्ट माहिती आहे बिझनेसमधली आणि तुम्ही त्याला त्या नॉलेजला पकडून तुम्ही एखादा व्यवसाय सुरुवात करू शकता, त्यातला काही पार्ट रन करू शकता. व्यवसाय बांधणं म्हणजे माझ्या दृष्टीने एखादी मूर्ती जशी आपण बांधतो ना, किंवा मूर्ती जशी तराशतो आपण, त्या प्रकारे एखादा व्यवसाय निर्माण करावा लागतो. बिल्डिंग बिझनेस इज ऑल अबाउट सिस्टीम्स. माणसं तयार करणे, सिस्टीम्स तयार करणे, सस्टेनेबल इकोसिस्टम तयार करणे, एक ब्रँड तयार करणे. बट रनिंग बिझनेस इज you can take care of one part of your business and you can do the business. So there is a difference. सर आपण बघतो की सिस्टम, आपण ऐकलंय मोस्टली की सिस्टममुळे बिझनेस रन होतात आणि बिझनेसमुळे माणसं रन होतात. तर हे बरोबर आहे का? येस. नाव सी, एक व्यवसाय रन करण्याकरता काय लागतं तर माणसं लागतात. पण माणसं जर इफिशियंट करायची असतील, माणसांचे जर इफिशियन्सी वाढवायची असेल तर युनिट सिस्टम्स. वेन पीपल बिकम सिस्टम्स देन इट कॅन क्रिएट प्रॉब्लेम फॉर युअर बिझनेस. पण माणसांची इफिशियन्सी सिस्टमद्वारे वाढवता येते. नाव फॉर एक्झाम्पल यू कॅन सी इफ यू गो टू बँक, बँकेमध्ये यू डोंट आस्क हु इज द कॅशियर टुडे, हु इज द मॅनेजर टुडे. एनीबडी हु वॉक्स इन ॲज अ कॅशियर और मॅनेजर becomes efficient from the day one just because there are systems. Right. Business is something like this. सर आता आपण हे पण ऐकतो की कधी कधी ना बिझनेस ओनर कधी तो कर्मचारी बनून राहतो. किती पट सही आहे? हा, म्हणजे दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन अँड थँक्स फॉर आस्किंग दिस. काय होतं, बरेचसे व्यावसायिक बिझनेसमधला एक पार्ट माहिती आहे म्हणून बिझनेस सुरू करतात. आय गिव्ह यू फ्यू एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती डॉक्टर जर झाली असेल तर साधारणतः 12 वर्षाचं त्यांचं ट्रेनिंग असतं. या 12 वर्षात ते काय शिकतात? हाऊ टू ट्रीट ह्युमन बिईंग. बाहेर आल्यावर हॉस्पिटल चालू करतात, कारण त्यांना असं वाटतं नोईंग हाऊ टू ट्रीट ह्युमन बिईंग्स इज सफिशियंट टू रन द हॉस्पिटल. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. किंवा काही जण कुठेतरी नोकरी करतात, नोकरी करत असताना एक पार्ट शिकून घेतात. एखाद्याला मार्केटिंग माहिती असतं, मग तो त्याला असं वाटतं की इफ आय नो मार्केटिंग, मी दुसऱ्यासाठी काम करतोय तर मी माझीच फर्म का नाही चालू करणार. सो नोईंग मार्केटिंग, त्याला असं वाटतं की आय कॅन स्टार्ट अ ट्रेडिंग फर्म. सो ही सगळ्यात मोठी होणारी मिस्टेक आहे की नोईंग वन पार्ट ऑफ द बिझनेस इज इक्वल टू डुईंग बिझनेस. इथे सगळ्यात मोठा घात होतो. मग हळूहळू होतं काय, तो व्यक्ती स्वतःचा बिझनेस तर सुरू करतो, पण त्याला माहिती असलेल्या प्लस माहिती नसलेल्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला मार्केटिंग माहिती आणि ही इज हँडलिंग सेल्स ऑल्सो, ही इज हँडलिंग अकाउंट्स ऑल्सो, ही इज हँडलिंग हाऊ टू रिक्रूट पीपल ऑल्सो. सुरुवातीला त्याला ते पण करताना मजा येते, पण त्याला नंतर लक्षात येतं की आय एम हँडलिंग टू मेनी थिंग्स नाव.
अँड ही एंड्स अप डुईंग जॉब इन हिज ओन फॉर्म. पण आता ही गंमत अशी आहे की तो अशा एका व्यक्तीकडे जॉब करतोय ज्याला स्वतःलाच बिझनेस कळालेला नाहीये. सो ही खरी गंमत आहे. सर आता बिझनेस म्हटलं की त्याच्यासाठी आपल्याला खूप रिसर्च करावं लागतं आणि त्यानंतर पुढे जावं लागतं. व्हॉट डू यू थिंक की कुठल्या कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी बिझनेस रन करताना आपल्याला माहिती असायला पाहिजे? आज बिझनेसचं फेल्युअर जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा जणांना प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस या बेसवर बिझनेस सुरू करता येतो असं वाटतं. पण माझ्या दृष्टीने बिझनेस जर सुरू करायचा असेल किंवा सस्टेनेबल बिझनेस उभा करायचा असेल तर दे मस्ट नो द 8 थिंग्स ऑफ देअर बिझनेस. मी त्या बिझनेसच्या रिक्वायरमेंट्स काय असतील ह्या सांगू इच्छितो. फर्स्ट थिंग दॅट दे मस्ट नो इज व्हॉट इज द मिशन. व्हिजन आणि मिशन काय. नाव अर्निंग मनी कॅनॉट बी व्हिजन अँड मिशन ऑफ द बिझनेस, बट फॉर मोस्ट अर्निंग मनी इज द व्हिजन अँड मिशन. सेकंड थिंग दॅट दे मस्ट नो अबाउट देअर बिझनेस इज द टीम. मला कोणती टीम बांधावी लागेल हा बिझनेस करायचा असेल तर. यू कॅन्ट बी द टीम. सी if I know everything in my business, I'm not doing business. I am doing job in my own business. So you must have good team. एक वेळ तुमचं ऑफिस चांगलं नसेल तरी चालेल, तुमची खुर्ची बसायची नंतर तुम्ही चांगली घेतली तरी चालेल, इंटिरियर उशिरा केलं तरी चालेल, बट यू मस्ट हॅव गुड टीम वर्किंग विथ यू. सो यू मस्ट रिक्रूट गुड टीम. सेकंड थिंग. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे तुमची लिडरशिप. आर यू अपडेटेड. तुम्हाला नॉलेज आहे का आता काय सुरू आहे किंवा बिझनेससाठी काय काय आवश्यक आहे याच्यासाठी तुम्हाला फ्री वेळ मिळतो का. लेट मी आस्क यू वन. एक मीच प्रश्न विचारतो इथे. बुद्धिबळ खेळतो आपण. बुद्धिबळामध्ये सगळ्यात कमी चालणारी सोंगटी कुठते. सैनिक. नाही, कमी चालणारा राजा आहे. बरोबर आहे ना. सैनिक एक घर किंवा 2 घर चालतो, राजा एकच घर चालतो. ऍब्सोल्युटली राईट. पण राजा कधी चालतो माहितीये, जेव्हा चेक लागलेला असतो. पण वजीर, उंट, बाकी सगळे ज्या सोंगट्या आहेत त्या भरपूर त्याच्या राजाच्या पेक्षा जास्त ऍक्टिव्ह असतात. उद्योजक हा त्याच्या व्यवसायातला राजा आहे, लीडर आहे. ही हॅज टू हॅव मिनिमम मुवमेंट्स. सैन्याच्या मुवमेंट्स मॅक्झिमम असल्या पाहिजे. तसा लीडर जो आहे हा महत्वाचा जो आहे त्याला वेळ असला पाहिजे बिझनेसवर काम करण्याकरता. म्हणजे लीडर जो आहे त्यांनी एकच मुवमेंट घेतली पाहिजे, पण ती अशी घेतली पाहिजे की पूर्ण टीम वर्क झाली. ऍब्सोल्युटली. ही शुड वर्क ऑन द बिझनेस, नॉट इन द बिझनेस. राईट. फोर्थ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे बिझनेससाठी, ती आहे कॅश फ्लो. कॅश फ्लो हा प्रकार आपल्याकडे बऱ्यापैकी न कळालेला प्रकार आहे. सो देर इज डिफरन्स बिटवीन अकाउंट्स अँड फायनान्स. कॅश फ्लो म्हणजे तुमचा पैसा कसा येतो बिझनेसमध्ये, पैशाचं काय होतं, तुम्हाला त्याचा काय करायचं याचं नॉलेज आहे का. उद्योजकाला त्याचा फायनान्स नीट कळायला पाहिजे. Now, most of the time, they feel that ki accounts is equal to finance. But cash flow is all about budgeting. Managing cash flow is all about investments कुठे करायचे. Managing cash flow means static cash flow म्हणजे काय, तुमचा dynamic cash flow म्हणजे काय. There are so many things involved in that. Okay. So, fourth most important thing is knowing and managing the cash flow. Fifth आहे ते म्हणजे communication of your business. So, business is all about communication. ब्रँड जो असतो ना तो स्वतःच कम्युनिकेट करत असतो. सो बिल्डिंग अ ब्रँड मीन्स यू आर क्रिएटिंग अ कम्युनिकेशन विथ द सोसायटी अँड पीपल बाय दॅट कम्युनिकेशन. सो मोस्ट डू नॉट क्रिएट कम्युनिकेशन, दे जस्ट अलाउ इट टू हॅपन. सो यू मस्ट क्रिएट इंटेन्शनल कम्युनिकेशन अबाउट युअर बिझनेस, प्रोडक्ट, सर्व्हिसेस, एव्हरीथिंग. देन नेक्स्ट थिंग कम्स इज सिस्टम्स. बिझनेस इज ऑल अबाउट सिस्टम ऑफ सिस्टम्स. You must build systems in a way that तुमचा बिझनेस हा सिस्टीम थ्रू रन होईल, माणसां थ्रू नाही. देन कम्स द लिगल पार्ट. नाव माझ्या किंवा लाईफ कॅटलिस्टच्या थिंकिंगमध्ये हे आहे, वाय यू शुड क्रिएट बिझनेस, बिकॉज यू कॅन सेल द बिझनेस. बिझनेस हा विकता आला पाहिजे. अनलेस यू आर लिगली करेक्ट अबाउट युअर बिझनेस, यू कॅनॉट सेल युअर बिझनेस. अँड द लास्ट थिंग कम्स इज प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. नाव यू कॅन इमॅजिन की या 7 गोष्टी जर नीट बांधल्या तर तुम्ही कुठलाही बिझनेस उभा करू शकता. लुक ॲट ॲमेझॉन, लुक ॲट रिलायन्स, लुक ॲट टाटांचे जे बिझनेस आहेत, दे हॅव बिल्ड ऑल दोज 7 थिंग्स अँड नाव दे कॅन सेल एनिथिंग. सो व्हॉट डू यू थिंक की प्रोडक्ट इम्पॉर्टंट असलं पाहिजे की सर्व्हिस की समथिंग एल्स? दॅट्स व्हॉट आय सेड की प्रोडक्ट ऑर सर्व्हिस इज नॉट इम्पॉर्टंट. इट इज इम्पॉर्टंट ऑफ कोर्स, बट building all those 7 things are more important than product or service. See, I'll just tell you one thing. Amazon वर चिंचोके पण विकले जातात.
यू गो टू अमेझॉन अँड यू फाइंड आउट चिंचोके 200 ग्रामचे तिथे लॅकर्ड चिंचोके विकले जातात. नाव इफ यू हॅव गॉट गुड सिस्टम यू कॅन सेल एनिथिंग ऑन दिस अर्थ. सर आता बिझनेस म्हटलं तर स्केल अप म्हणजे ही एक टर्म असते, तर याचं मिनिंग काय आहे? सी व्हॉट आय मीन बाय स्केल अप इज तुमच्या बिझनेसला मल्टिप्लिकेशन असलं पाहिजे. युअर बिझनेस शुड मल्टिप्लाय इट सेल्फ. आज जगामध्ये नंबर 1 चेन जी आहे बिझनेसची ती आहे सबवे सँडविचची. नंबर 2 इज मॅकडोनाल्ड. नाव वाय दे हॅव गॉन टू 40,000 प्लस ब्रांचेस? बिकॉज दे हॅव क्रिएटेड फर्स्ट प्रोटोटाईप. त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रोटोटाईप अशी तयार केली विच इट सेल्फ इज replicated many times. It will deliver the same product and same service. Now business is all about building one prototype and replicating it 1,000 times. आपल्याला माझी कुठेही शाखा नाही या मानसिकतेतून बाहेर होऊन आमच्या सर्वत्र शाखा आहेत इथे येणं म्हणजे स्केलअप, जे 1952 साली रे क्रॉकने सुरू केले. तर स्केलअप हे जे छोटे उद्योजक असतात किंवा जे मीडियम लेवलला आहेत तर त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे का? प्रत्येकासाठी आहे. नाव यू कॅन इमॅजिन की टुडे एव्हलेज हॅव रीच टू ऑलमोस्ट 300 to 500 ब्रांचेस स्केलअप झाले. नाव व्हॉट दे डीड इज चहा हा प्रोडक्ट जो आहे ज्यांची कॉम्पिटिशन रस्त्यावर जे लोक 10 रुपयात चहा विकत होते त्यांच्याशी रिलेटेड एक प्रॉडक्ट तयार केला त्यांनी. नाव दे हॅव स्केल्ड अप टू 300 to 500 ब्रांचेस. ऑस्करवाडी मिसळ नावाचा एक ब्रँड आहे. हा ब्रँड सुद्धा मिसळचा ब्रँड आहे. नाव दे हॅव गॉट 76 प्लस ब्रांचेस. सो भारतामध्ये सध्या परिस्थिती अशी आहे की छोटा असेल किंवा मोठा असेल दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. एनी बिझनेस कॅन बी स्केल्ड अप टू दॅट. ओके सर, आता स्केल अप होतो आपण तर मग ते आपल्याला मोजणं किंवा त्याला पण धरून चालणं इज इम्पॉर्टंट. ॲब्सोल्युटली येस. कारण स्केलअप तेव्हाच होऊ शकतो बिझनेस ज्यावेळेस तुमचा फर्स्ट प्रोटोटाईप तयार असतो. ज्यावेळेस तुमची पहिलं मॉड्यूल व्यवस्थित असतं त्यावेळेस यू कॅन स्केल इट अप टू एनी लेवल ना. सर आता तुम्ही बोलले की येवलेची ब्रांच वगैरे तर त्यांच्यामध्ये आणि नॉर्मल जो चहा विकतो खाली किंवा कुठे पण तर त्यांच्यामध्ये डिफरन्स काय येतो? तुम्ही तेवढं काय नोटीस केलंय? गंमत ही आहे की आता एक गंमत बघा की आपल्या घरामध्ये जर 3 लोकांनी चहा केला तर तिघांचा चहा वेगवेगळा होईल. बरोबर आहे, सेम मटेरियल असून. मग ज्यांना ज्यांना स्केलअप करायचं होतं त्यांना पहिला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागला की मला चहा हा प्रॉडक्ट कोणीही बनवला तरी सेम कसा बनवला जाईल यावर काम करावं लागेल. म्हणजे एव्हलेजना पहिले काम करावं लागलं टू क्रिएट अ सिस्टम दॅट विल डिलिव्हर द प्रॉडक्ट इररेस्पेक्टिव्ह ऑफ हू इज डुईंग इट. त्यांनी त्यावर काम केलं की हाऊ टू डिलिव्हर टी इररेस्पेक्टिव्ह ऑफ हू इज मेकिंग इट. जसं रे क्रॉकने केलं की हाऊ टू डिलिव्हर दॅट हॅमबर्गर इररेस्पेक्टिव्ह ऑफ हू इज मेकिंग इट. मग त्या तेलाचं टेम्परेचर काय असेल, किती वेळ ती मीठ पॅटी तेलात असेल. तसंच एव्हलेजने पण काम केलं की हा चहा सतत हू इज डुईंग इट और हू इज मेकिंग इट हा एकच डिलिव्हरी कशी होईल. सो यू विल सी दॅट की सिस्टम बिहाइंड मेकिंग द टी इज मोर इम्पॉर्टंट. त्यावर काम केलं तर स्केलअप पॉसिबल. सर आता आपण या कॉन्सेप्ट वरती तर आलोच आहे तर इथे आपण बघतो पैसे कमवणं आणि प्रॉफिट टिकवणं हे दोन मोस्टली लोक समजतात सेम आहे, पण यामध्ये डिफरन्स असेलच ना थोडाफार? ॲब्सोल्युटली आहे. सी वेन यू स्टार्ट बिल्डिंग युअर ब्रँड किंवा अगदी मी प्रॉफिट आणि पैसे याच्या पलीकडे जाऊन बिझनेसमध्ये थोडंसं आपण एक कॉन्सेप्ट समजून घेऊया. बिझनेस इज नॉट अबाउट profit. Business is not about only paise kamana. Business is all about building a brand through valuation. And once you understand the game of valuation in your business, तुम्ही खऱ्या अर्थाने बिझनेसमध्ये श्रीमंत होता. एव्हलेज आर बिल्डिंग व्हॅल्युएशन. मॅकडोनल्डचं व्हॅल्युएशन आहे, रेमंड्सचं व्हॅल्युएशन आहे. आज जेवढे ब्रँड्स आपण ज्यांना म्हणतो ते आर त्यांनी स्वतःचं व्हॅल्युएशन बिल्ड केलेलं आहे. इट्स नॉट अबाउट टर्न ओव्हर ओनली. पैसे कमवणं किंवा पैसे मिळवणं बिझनेसमधून तेव्हाच शक्य होतं आजच्या डेटमध्ये वेन यू बिल्ड द व्हॅल्युएशन ऑफ युअर बिझनेस. ही आर्ट समजणं म्हणजे बिझनेस करणं आहे. मीन्स व्हॅल्युएशन इम्प्लाइज विथ मनी. ॲब्सोल्युटली येस. नायका ब्रँड ऐकलाय? नायका हा ब्रँड 6 ते 7 वर्षापूर्वीचा आहे. आज जवळपास 1.25 लाख कोटीचा आहे.
सो दॅट्स वन ऑफ द ह्यूज सक्सेस अँड एनीबडी कॅन डू दॅट. सर आता आपण मोस्टली एक्झाम्पल घेतच आहे, नायका झालं, फ्लिपकार्ट झालं, अमेझॉन झालं. मोस्टली स्टार्टिंग मध्ये अमेझॉन स्टार्ट झालं, राईट? पहिले अमेझॉन झालं, त्याची सेम कॉपी किंवा फ्लिपकार्ट झालं. तर असं कॉपिंग करून व्हॉट डू यू थिंक की होतं का बिझनेस रन? का नाही होणार? आज भारतातच जर म्हणालं तर आपल्याकडे 150 कोटी लोक आहेत. So customer is increasing. There are number of people who are buyers. They are increasing. Middle class आणि upper middle class वाढत चाललेला आहे. मिडल क्लास मीन्स परचेस. भारतामध्ये पण डेमोग्राफी जर पाहिली तर 65% युथ आहे. हा युथ जो आहे, हा युथ नेहमी परचेस ब्रँड्स, दे वॉन्ट डिफरंट थिंग्स टू बाय विथ. सो देर आर लॉट ऑफ परचेसर्स. सो आजच्या डेटला आपण वी आर लिव्हिंग इन द गोल्डन इरा ऑफ डुईंग बिझनेस. एनिथिंग दॅट इज कन्व्हर्टेड इन टू ब्रँड अँड सिस्टमॅटिक प्रोसेस कॅन अर्न ह्यूज मनी. दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. प्रॉफिट फर्स्ट ही पद्धत आपण मोस्टली ऐकली आहे, तर ही तुमच्या वेनी किती अप्रोप्रिएट आहे? सक्सेसफुल व्हायचं असेल तर यू मस्ट नो दिस आर्ट. व्हॉट इज प्रॉफिट फर्स्ट हे समजून घेणं आवश्यक आहे. तुम्ही मिळालं ते प्रॉफिट नाही आहे. तुम्ही इंटेन्शनली ठरवायला हवं की मला किती प्रॉफिट कमवायचं. त्यानुसार तुमची सगळ्या व्यवसायाची बांधणी करायची. ते प्रॉफिट पहिले बाजूला काढून ठेवायचं, त्यानंतरच्या बाकीच्या उरलेल्या पैशामध्ये बिझनेस मॅनेज करायचं. Once you start earning profit by intention, you build your business. Otherwise, you live the life that is given by your business. You don't live the life that you want to live. बरोबर आहे. तर आज जसं आपल्याला सुभाषितं सांगितलं जातात ना, की तुम्ही जर सेव्हिंग्स करण्या अगोदर पैसे कमवल्यानंतर पहिले सेव्हिंग्स नाही करणार तर तुम्ही श्रीमंत नाही होऊ शकत. बिझनेस पण तसंच आहे. यू रिझर्व युअर फंड ॲज प्रॉफिट फर्स्ट, then you go for other expenses. That will build your business. सर आजकाल आपण बघतो मोस्टली जे टीनेजर्स आहेत दे गो फॉर बिझनेस, राईट? अँड त्यांच्यामुळे ना चुका होतात वगैरे वगैरे, तर त्याच्यामुळे त्यांना लॉस खूप फेस करावा लागतो. तर मग तुम्ही त्यांच्यासाठी काय असं सांगू इच्छिता की त्यांना खूप हेल्प होईल? यासाठी एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवं की इट्स नॉट अबाउट टीनेजर्स, इट्स अबाउट एव्हरीवन. वाय आय एम सेइंग एव्हरीवन? कारण आपला एज्युकेशन बेस जो आहे सध्या, किंवा आपल्या शाळा कॉलेजेसमध्ये जे एज्युकेशन दिलं जातं त्याचा आणि व्यवसायाचा काही संबंध नाही. किंवा तुम्ही जे शिकता त्याचा तुम्हाला नेमका वापर कसा करायचा बिझनेसमध्ये हेच माहीत नसतं, किंवा डे टू डे लाईफमध्ये त्याचा उपयोग कसा होईल हे पण माहीत नाही. मीन्स आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज खूप कमी भेटतं आणि मोस्टली ॲब्सोल्युटली थेरॉटिकल नॉलेज खूप आहे. किंवा अगदी परवा आपले पंतप्रधान मोदींनी सुद्धा जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं की लॉर्ड मेकॉलेनी जे काय आपल्याकडे जे शिक्षण पद्धती आणली, दॅट इज ओनली टू क्रिएट गुड एम्प्लॉईज, नॉट टू क्रिएट गुड बिझनेस पीपल. सो प्रत्येकाने बिझनेस काय हे समजून घेणं आवश्यक आहे ना. बिझनेस काय करायचं आहे त्यानुसार मला ट्रेनिंग मिळतं का? नाही घेत आपण. वी गेट ट्रेंड इन टू समथिंग एल्स. से फॉर एक्झाम्पल, मी परत एकदा डॉक्टर्सचं एक्झाम्पल घेतो की डॉक्टर नोज हाऊ टू ट्रीट पेशंट्स. डज दॅट मीन की ही कॅन रन हॉस्पिटल? नो, ही कॅनॉट. ही मे नॉट. बिकॉज नोईंग हाऊ टू ट्रीट पेशंट्स अँड रनिंग हॉस्पिटल, दीज आर टू डिफरंट थिंग्स. मग त्यांनी व्यवसाय कसा सुरू करावा किंवा व्यवसाय कसा चालवायचा याचं एज्युकेशन घेणं आवश्यक. जर ते केलं नाही तर तो कदाचित स्वतःवरच प्रयोग करेल. अँड देन दे एंड अप अर्निंग. मोस्ट ऑफ द टीनेजर्स किंवा आज जे व्यवसायात शिरतायत या सगळ्या अनुभवाशिवाय दे एंड अप लुझिंग मनी अँड टाइम. आणि त्याला आपण सो कॉल्ड एक्सपिरियन्स म्हणतो की बिझनेसमध्ये एक्सपिरियन्स हा फार महत्वाचा आहे. पण माझ्या दृष्टीने बिझनेसमध्ये एक्सपिरियन्स इज द वर्स्ट टीचर, कारण इट टेक्स युअर टाइम, इट टेक्स युअर मनी. So you must educate yourself for doing business. सर आता आपण स्कूलवरती बोललोय, त्यानंतर कॉलेजेस आणि स्टडीवरती. तर आपण बोलतो ना की आपली पहिली पायरी शिक्षणाची आपलं घर असतं. तर आपण मोस्टली बघतो की आपल्या घरचे मोस्टली आपल्याला सांगतात की यू शुड गो विथ द बुकिश नॉलेज अँड सो ऑन. आपल्या घरचे आपल्याला हे नाही म्हणत की
तुम्ही प्रॅक्टिकली शिकले पाहिजेत वगैरे हम्म. वगैरे. तर या गोष्टीवरती तुमचं काय मत आहे? नाही, त्यामध्ये त्यांचा पण दोष नाहीये. झालंय काय की आपल्या कित्येक पिढ्या मागच्या ह्या शिकवलं यासाठीच गेलंय त्यांना की हाऊ टू क्रिएट गुड एम्प्लॉईज. ओके. सो आज आईवडिलांचा किंवा पॅरेंट्सचा भर काय असतो की तुमचं एज्युकेशन संपल्यानंतर तुम्हाला पटकन नोकरी लागली पाहिजे, or your education should get converted into money immediately after you complete the education. ग्रॅज्युएशन. किंवा पॅकेजेस किती मिळतील, याला किती लवकर नोकरी मिळेल यावर जास्त भर दिला जातो. हा कुठला व्यवसाय करू शकेल यावर काम नाही केलं. त्यामुळे घरात चर्चा ही अशीच होणार की तुम्हाला पटकन किती लवकर जॉब लागतो किंवा पटकन किती लवकर तुम्ही पैसे कमवू शकाल याविषयीच विचार होणार. ती लँग्वेज दुर्दैवाने अजून आपल्या घराघरात पोहोचायची आहे, त्याला वेळ लागेल. देन व्हॉट डू यू थिंक, ही मेंटॅलिटी चेंज करायची असेल तर आपण पुढे आपल्या जनरेशनला शिकवायला पाहिजे या सर्व गोष्टी, की आपण आपल्या मागच्या जनरेशनला पण ते सांगायला पाहिजे की यू शुड गो विथ दिस थिंग्स अँड सो ऑन. मला असं वाटतं 1952 साली जी अमेरिकेमध्ये क्रांती आली ती आत्ता आपल्याकडे आली. नाव पीपल आर मोर टॉकिंग अबाउट बिझनेस. People of your age generation is entering into business. बिझनेसमध्ये जास्त येत आहेत, बिझनेस विचार करतायत. स्टार्टअप्स भरपूर येत आहेत आपल्याकडे, युनिकॉर्न्स भरपूर तयार झालेले आहेत. किंवा आपल्याकडे नवीन नवीन आयडियाज गेटिंग कन्वर्टेड इन टू बिझनेस खूप होत आहेत. म्हणून यू विल फाइंड देर आर सो मेनी स्मॉल आउटलेट्स गेटिंग ओपन. फूड जॉईंट्स भरपूर येत आहेत. वेगवेगळ्या ज्याला असं म्हणूया ऑटोमोबाईल्सच्या याच्यामध्ये मुलं शिरत आहेत. सो हा ट्रान्सफॉर्मेशन होत चाललेलं आहे. याला वेळ द्यायला हवा आणि एन्करेजमेंट द्यायला हवा. सर, आता छोटा व्यवसाय आहे तर त्याला मोठं बनवायसाठी आपल्याला पहिली पायरी काय असतं? एज्युकेशन ऑफ द पर्सन हु इज डुईंग द बिझनेस. मी जसं थोड्या वेळापूर्वी म्हणालो की यू कॅन रन बिझनेस or you can't expect to make your business successful by knowledge, by experience. कारण एक्सपिरियन्स हा अतिशय वाईट टीचर आहे. तुम्ही एक्सपिरियन्सच्या भरोश्यावर जर बिझनेस मोठा करायचा प्रयत्न कराल तर त्यामध्ये तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही जाईल. फॉर एक्झाम्पल, माझं मिशन काय आहे, माझा बिझनेस काय आहे हे मी जर ठरवलं तर आय मस्ट फाइंड आउट गुड मेंटॉर्स अँड गुड एज्युकेशन सिस्टम टू मेक दॅट बिझनेस सक्सेसफुल. इनफॅक्ट लाईफ कॅटलिस्ट फॉर्म होत असताना, आमची कंपनी फॉर्म होत असताना आमचा उद्देशच हा होता की अशा सगळ्यांचं हँडहोल्डिंग करायचं टू रन देअर बिझनेस थ्रू सिस्टम्स. आणि व्यवसाय ना अगदी सिम्पल आहे. मी अगदी छोट्या याच्यात सांगतो. एखादं मेडिकल कॉलेज काढायचं असेल ना तर डॉक्टर असण्याची गरज नाही. हॉस्पिटल ओपन करायचं असेल तर डॉक्टर असण्याची गरज नाही आहे. यू नीड टू बी अ गुड इन्व्हेस्टर ऑर गुड व्यावसायिक टू डू दिस. सो आपल्याला एज्युकेशनमध्ये वेळ द्यायचा आहे की लर्निंग हाऊ टू स्टार्ट दिस याच्यात वेळ द्यायचा, हे पहिली प्रायोरिटी ठरवावं लागेल. सर, आता तुम्ही बोलले की आपला व्यवसाय आपल्याशिवाय कसा चालवायचा, तर हे कसं काय होऊ शकतं? राईट. व्यवसाय हा तेव्हाच सक्सेसफुल म्हणता येईल जेव्हा त्याच्या ओनर शिवाय तो चालू शकतो. म्हणजे आज नोबडी नोज वेर इज रे क्रॉक but McDonald's is running. Nobody knows ki which Chitale has formed Chitale, but Chitale is running. पीएन गाडगीळमध्ये नेमके कुठले गाडगीळ काम करतात कोणालाच माहित नाही, पण ते रन होत. कारण बिझनेस हा यशस्वी मानला जातो जेव्हा त्याच्या ओनर शिवाय तो चालायला लागतो. सो दॅट मीन्स दॅट बिझनेस इज रन बाय सिस्टम्स, नॉट बाय पीपल. सो व्यवसाय हा त्या लेवलला नेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. That should run without that person. फाउंडर आहे त्याच्याशिवाय. मीन्स स्टार्टिंग मध्ये आपल्याला स्वतः वर्क करावं लागेल आणि देन इट विल हॅपन. येस. सुरुवातीला तुमचा बिझनेस ज्यावेळेस, ज्याला असं म्हणूया की बिझनेसच्या पण 3 स्टेजेस असतात. इट्स लाईक इन्फंट. ज्यावेळेस एखादं लहान मूल वाढत असतं तसा तुमचा बिझनेस ज्यावेळेस सुरुवातीच्या काळात असतो, यू आर डुईंग एव्हरीथिंग. हळूहळू तुमच्या बिझनेसमध्ये कामं वाढत जातात, तुमच्या जबाबदाऱ्या वाढत जातात. सो यू मस्ट फाइंड आउट पीपल हू कॅन डू ऑन युअर बिहाफ. अँड थर्ड इज क्रिएटिंग अ सिस्टम दॅट विल मॅनेज एव्हरीथिंग. या स्टेजेसमधून तुमचा बिझनेस जातो.
सर आता आपण ऐकतो टाइम फ्रीडम. आता हे कुठल्या पण उद्योजकासाठी मोठी गोष्ट असते. सो व्हॉट डू यू थिंक, याच्यावरती काय बोलणार आपण? सी, आपण टाइम इज मनी हा शब्द ऐकलाय. हो. टाइम इज मनी हे नेहमी ऐकतो, पण वाय टाइम इज कॉल्ड मनी याच्यावर आपण काम नाही करत. फॉर मी वाय टाइम इज मनी, बिकॉज तुम्ही जसे पैसे कमवू शकता तसा वेळ पण कमवायला हवा. हाऊ टू अर्न मनी, हाऊ टू अर्न टाइम. हाऊ टू अर्न टाइम इज व्हेरी सिम्पल. तुम्हाला चांगली लोक शोधून काढायची, त्यांना तुम्ही जे करता ते शिकवायचं, एक सिस्टम रुजवायच्या आणि तुम्ही तुमचा वेळ फ्री करून घ्यायचा. सो यू मस्ट हॅव लॉट ऑफ टाइम इफ यू वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल. पैसा हा येतो जातो, पण वेळ जात नाही. टाइम ही इतकी इनव्हॅल्युएबल करन्सी आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण बोलत आहोत, हा वेळ आपल्या आयुष्यात परत येणार नाही. दिस टाइम इज गॉन, फॉर एव्हर गॉन. बट वी डोंट अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ टाइम दॅट वी हॅव. मला माझ्या आयुष्यामध्ये 10 ते 20 वर्ष, जितके वर्ष बिझनेस बिल्ड करायला मिळतो, तो खऱ्या अर्थाने माझा महत्वाचा वेळ आहे. नाउ आय हॅव टू रिअली मेक दॅट टाइम इफिशियंट अँड इफेक्टिव्ह इन माय लाईफ. सो मनी कॅन बी अर्नड अगेन, बट टाइम कॅनॉट बी अर्नड अगेन. सो त्या सूत्राला जर लक्षात घेतलं तर आपल्याला हीच गोष्ट लक्षात घ्यायला हवी की माझ्याकडे किती वेळ आहे, मला किती वेळात माझा बिझनेस बिल्ड करायचा, आणि ते करायचं असेल तर मला माझ्याशिवाय काय काय गोष्टी इम्प्लिमेंट कराव्या लागतात. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके सर, आता आपण टाइम पिरियड वरती बोललो, तर काही काही बिझनेसेस जे असतात ते कमी टाइम मध्ये पण खूप सक्सेसफुल होतात, आणि काही काही बिझनेसेस असे असतात की ते खूप वर्षापासून चाललेत पण ते एक लेवल वरतीच असतात. म्हणजे जेव्हा स्टार्ट केलं त्याच्या थोड्यावरती आले आणि तिथेच संपले किंवा त्याच जागेवरती आहे. तर याच्या मागे रिझन काय असेल? एक सिम्पल रिझन आहे माझ्यासाठी. आय हॅव सीन सो मेनी पार्टिसिपंट्स डिलिंग विथ दिस थिंग. आम्ही आमच्या प्रोग्राम्समध्ये पण हे पाहतो. लोक एका बिझनेसमध्ये एका ठिकाणी येऊन थांबून जातात, कारण त्यांना असं वाटतं की माझ्याशिवाय बिझनेस चालूच शकत नाही. दे डोंट डेव्हलप पीपल, दे डोंट डेव्हलप सिस्टम्स. या दोन्ही गोष्टी डेव्हलप करत करत व्यवसाय जर पुढे नेला तरच तो ग्रो होणार आहे. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे, प्रत्येक व्यवसायाला स्वतःचं एक वय असतं. त्या ठराविक वयातच तो व्यवसाय तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा देऊ शकतो. इफ यू वॉन्ट टू ग्रो बिझनेस बियॉन्ड दॅट, तुम्हाला जर त्या पलीकडे व्यवसाय बिल्ड करायचा असेल तर त्याचं स्वरूप बदलावं लागेल. त्याला आज काय पाहिजे हे द्यावं लागेल. एक छोटं एक्झाम्पल देतो. रसना हे शब्द नाव ऐकले? आय लव्ह यू रसना. आपण म्हणजे आमच्या लहानपणी किंवा मी ज्यावेळेस थोडासा ग्रो होत होतो त्या काळामध्ये उन्हाळा म्हणलं की रसना असायचं. आमच्या पण टाइमला म्हणजे समथिंग अप टू 2010 तोपर्यंत रसना होतं. वेर इज रसना टुडे? नो वन नोस, राईट? पहिल्यांदा उन्हाळ्यामध्ये रसना म्हणलं की एक ब्रँड असा होता की प्रत्येकाच्या डोक्यात असायचं, आणि मोस्टली सर्वांच्या घरात असायचा असतो, आणि सहजपणे तो फ्लेवर्स वगैरे वेगवेगळे आपल्याला माहिती असायचे. आज रसना का एक्सटेंड झालं माहिती? कारण रसनाने वेगळे वेगळे फॉर्म्स धारण नाही केले. आज त्यानंतर शीतपेय आले, पॅकेज ड्रिंकिंग हे आलं, त्याचे स्वरूप बदलत गेले. त्याला कॉम्पिट होणारा व्यवसाय रसनाने निर्माण नाही केला, म्हणून मग रसना बिकम आउटडेटेड नाव. सर, बट रसनानी एका टाइम नंतर म्हणजे जेव्हा त्यांना टाइम होता त्या टाइमच्या व्यतिरिक्त त्यांनी खूप लेट काही काही फ्लेवर्स लॉन्च केले, काही त्यांच्यामध्ये चेंजेस केले, पण ते तेवढं त्या लेवलला नाही पोहोचले की रसना एक मोठं नाव बनेल. बरोबर आहे ना, कारण तीच तर मिस्टेक. दॅट्स व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. सेम आपण या असं बोलू शकतो ब्लॅकबेरी बद्दल. एकेकाळी 98% सेल ज्याचा होता, जो मार्केट होतं, तो सडनली इट वेंट आउट ऑफ मार्केट द मोमेंट ॲपल केम इन टू द मार्केट. त्यावेळेस ब्लॅकबेरीच्या सीईओचं एक फेमस वाक्य आहे, ही सेड की हू विल वॉच व्हिडिओज ऑन मोबाईल. ज्यावेळेस ॲपलने सांगितलं होतं की आम्ही व्हिडिओज डाउनलोड होणारा मोबाईलला लॉन्च करू. सो कस्टमरच्या नीड्स बदलत असतात. कस्टमरला काय पाहिजे हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. वारंवार लोकांच्या गरजा ह्या वेळेनुसार, स्थळानुसार बदलत असतात. मीन्स डेव्हलपिंग युअरसेल्फ अँड डेव्हलपिंग सिस्टम ॲज पर द जनरेशन अँड सो ऑन इज इम्पॉर्टंट. ॲब्सोल्युटली राईट, ॲब्सोल्युटली राईट. सी,
what I want and what my customer wants, these are two different things. Yeah. बऱ्याचशा जणांचा व्यवसायामध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस तेच त्यालाच निवडतात जे त्यांना आवडतं. हो. बिझनेस इज नॉट अबाउट व्हॉट यू लाईक टू डू. बिझनेस इज ऑल अबाउट व्हॉट कस्टमर्स वॉन्ट फ्रॉम यू. Right. कस्टमरला काय पाहिजे? मला एखादं प्रॉडक्ट आवडत नसेल, मला एखादी सर्व्हिस आवडत नसेल, बट आज कस्टमरला ते पाहिजे तर तुम्हाला द्यावं लागेल. हम्म. आज ह्या सगळ्या ज्या काही कंपन्या वर येत आहेत, झेप्टो झालं, झोमॅटो झालं किंवा ब्लिंकिट झालं, दे आर लुकिंग ॲट व्हॉट कस्टमर वॉन्ट्स. Right. सो आय हॅव अ डॉटर ऑफ युअर एज. माझं जनरेशन जे आहे ते कॉस्ट इफेक्टिव्हनेस, कमी किमतीत काय मिळेल याच्यावर अजूनही फोकस करतं. बट माय डॉटर शी इज लुकिंग ॲट मोर ऑफ कम्फर्ट. Right. Comfort तिला- and time. ॲब्सोल्युटली. तिला आता एखादी गोष्ट पाहिजे असेल तर शी विल गो टू झेप्टो, झोमॅटो अँड शी विल बाय. Yeah. नाव माय रॅशनल माइंड सेज दॅट की अरे स्वस्त मिळतं जाऊन घे ना. ते म्हणते नाही नाही, मला घरी बसूनच पाहिजे, आत्ताच पाहिजे. Right. सो दॅट इज द डिफरन्स. सो कस्टमर वॉन्ट्स की मला आत्ता पाहिजे, आत्ता मिळेल. Right. ज्या कंपन्या ते फुलफिल करतात दे आर अर्निंग मनी. सर आता हे सर्व तर झालं, टाइम झालं, त्यानंतर त्यांचे नीड्स झाले. बट व्हॉट डू यू थिंक फायनान्शियल स्टॅबिलिटी इज इम्पॉर्टंट ऑर? ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट. कारण शेवटी फायनान्स इज समथिंग लाईक आपल्या शरीरामध्ये ब्लड जेवढं महत्वाचं आहे तेवढंच बिझनेससाठी फायनान्स महत्वाचं. फायनान्शियल स्टॅबिलिटी महत्वाची आहे. म्हणजे काय की जो ओनर आहे त्याला फायनान्स समजला पाहिजे. फायनान्शियल लिटरसी हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, बट दे डोंट अंडरस्टँड व्हॉट इज फायनान्शियल लिटरसी. राईट. आणि हा शब्द आजकाल बऱ्याच वेळा इतका कॉमनली वापरला जातो की त्यामध्ये न समजून घेता पण त्याचे अर्थ लावले जातात. बट फॉर मी फायनान्शियल लिटरसी स्टार्ट्स विथ बजेटिंग. किती व्यावसायिक आज, म्हणजे हा अगदी पॉडकास्ट बघणारे पण प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारावा की तुम्ही तुमच्या व्यवसायाचं दर महिन्यात बजेट तयार करता का? नॉट मोस्टली. कारण बजेट डिसाइड्स की तुम्ही सेल कितीचा केला पाहिजे, व्हॉट इज युअर टार्गेट फॉर दिस मंथ. त्यानंतर तुम्ही दर महिन्यामध्ये ॲसेट्स लायबिलिटीवर लक्ष देता का, की तुमच्या ॲसेट्स काय डेव्हलप होत आहेत, लायबिलिटीज किती कमी होत आहेत. डू यू टेक केअर ऑफ युअर कॅश फ्लो. माझा पैसा कसा येणार आहे, कुठून येणार आहे, व्हॉट आर द सोर्सेस ऑफ मनी. देन नेक्स्ट थिंग फॉर मी इज, आर यू क्रिएटिंग इन्व्हेस्टमेंट्स टू बिझनेस, और तुमचा बिझनेस हा इतरांसाठी इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे का. सो हे सगळं बघणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी. आज बरेचसे उद्योजक बॅलन्स शीट पण बघत नाहीत स्वतःच. दे थिंक दॅट की देअर अकाउंट्स पर्सन ऑर CA विल डू दॅट जॉब. नो, दे आर ऑफकोर्स पार्ट ऑफ युअर टीम, पण तुम्हाला ते समजलं पाहिजे, हे महत्वाचं. Means you have to go through it. ॲब्सोल्युटली. बिकॉज यू आर द ओनर ना, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे. Means if there's CA and so on, तर मग आपल्याला त्यामध्ये थोडं ना थोडं डोकावून बघावंच लागतं. CA इज हेल्पिंग पर्सन इन युअर ऑर्गनायझेशन. ओके. ही जस्ट ज्याला असं म्हणूया की तो एक मार्गदर्शक होऊ शकतो. ओके. पण आज आमच्या प्रोग्राम्समध्ये CA पण आहेत भरपूर. त्यांचे पण अनुभव असे आहेत की आपले उद्योजक CA ला सुद्धा भेटत पण नाहीत बरेचशे वेळा. They don't go to CA, they don't discuss their business with CA, they don't talk about future, forecast. या गोष्टी बोलतच नाहीत CA शी. सर आजकाल आपण मोस्टली बघतो की जे बिझनेस पर्सन आहेत दे आर ऑन अ गुड लेवल, बट त्यांना या सर्व गोष्टी माहितीच नाहीये. दे आर जस्ट लाईक की हा हे माणूस बघून घेईल. तर हे अप्रोप्रिएट वाटतं का तुम्हाला? तन्वी, इथे ना मला आय डिफर विथ यू की बरेचसे जण बिझनेसमध्ये चांगलं करतायत. माझा अनुभव तसा नाही आहे. बऱ्याचशा जणांचा बिझनेस इट लुक्स गुड ऑन पेपर, बट इफ यू रिअली आस्क देम की पैसे आहेत का, तर दे डोंट हॅव फायनान्शियल फ्रीडम. दे आर गुड ऑन पेपर, बट दे आर नॉट गुड इन रियालिटी इन फायनान्स. वाय? बिकॉज त्यांनी बिझनेस तसा मॅनेज नाही केलेला आणि ते त्यातच खुश असतात की माझा बिझनेस ऑन पेपर व्यवस्थित दिसतोय, पण खिशात पैसे नाही. ओके. द थिंग इज की दाखवायचे दात अलग असतात आणि खायचे दात अलग. येस. सो लाईफ ॲटेलीच्या भाषेत आम्ही याला असं म्हणतो, पीपल लुक रिच बट दे आर नॉट रिच. राईट.
So they have created more liabilities than asset. So they may look rich, but they may not be rich in reality. म्हणजे जसं दिसतं तसं नसतं म्हणून Absolutely, जग बसतं. absolutely, absolutely. सर आता वेकअप अँड स्केल अप हे नावच का प्रेरक आहे? वेकअप आणि स्केल अप हे नाव देत असताना एक फार इंटरेस्टिंग गोष्ट होती. आपल्या उद्योजकामध्ये काय जागृती झाली पाहिजे हा विचार सुरू होता. हम्म. जागृती ही होण्याची गरज आहे की तू बिझनेस करतोय तर खरंच बिझनेसमन आहेस का, हम्म. यू आर जस्ट डुईंग जॉब. ओके. आणि हा जॉब स्वतःला दिलेला जॉब आहे. म्हणजे आज आपण हा प्रश्न जर स्वतःला विचारला की मी माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी जातो, तो व्यवसाय करायला जातो की एक काहीतरी काम Job करायला जातो. जर काम करायला जात असाल तर यू आर डुईंग जॉब. ओके. बिझनेस कसा वाढावा, बिझनेसची ग्रोथ कशी होईल याच्यासाठी जात असाल तर यू आर डुईंग बिझनेस. मग दुसरा विचार हा आला की प्रत्येक बिझनेसचं एक विराट स्वरूप आहे. हम्म. म्हणजे आज लाईफ कॅटलिस्ट हे बरेचसे स्पिरिच्युअलिटी बेस्ड प्रोग्राम्स करतात. हम्म. विराट स्वरूप म्हणजे काय लक्षात घे की प्रत्येक बिझनेसला त्याच्यामध्ये एक विराट स्वरूप लपलेलं आहे. म्हणजे लाईक चहाचा बिझनेस वर्ल्ड वाईड जाऊ शकतो. जावेद हबीबनी हेअर कटिंग सारखा बिझनेस एवढा मोठ्या प्रमाणावर नेला, किंवा मॅकडोनल्ड्सनी हॅम्बर्गर सारखा बिझनेस वर्ल्ड वाईड केलेला आहे. सबवेने सँडविचेसचा बिझनेस केलेला आहे. सो ज्यांना त्यांच्या बिझनेसचं विराट स्वरूप दिसलं त्यांनी त्या लेवलला बिझनेस नेला. दिस इज द वेकअप कॉल. ओके. की माझा बिझनेस हा वर्ल्ड वाईड होऊ शकतो, जगभरात नेला जाऊ शकतो. हम्म. स्केलअप म्हणजे क्रिएटिंग अ सिस्टम दॅट विल मेक दिस थॉट सस्टेनेबल. ओके. सो त्याच्या दृष्टीने विचार करणारा प्रोग्राम तयार करावा हा आमच्या डोक्यात विचार आला. हम्म. तिथून हे सगळं डेव्हलप झालं. ओके. सो या प्रोग्रामचं नाव लाईफ कॅटलिस्ट. वेकअप आणि स्केलअप. वेकअप अँड स्केल अप. येस, तर लाईफ कॅटलिस्ट ही कंपनी आहे, राईट? करेक्ट. ओके. सर, तर लाईफ कॅटलिस्टनी लोकांच्या जीवनामध्ये काय डिफरन्स आणलाय? म्हणजे अगोदर काय होतं आणि आता कसे आहेत? येस, लेट मी टेल यू, वी आर रिअली प्राऊड ऑफ व्हॉट वी आर डुईंग. लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड ज्यावेळेस आम्ही सुरू केली त्यावेळेस आम्हाला आमचा विचार हा होता की एक छोटा व्यावसायिक सुद्धा त्याला पाहिजे ते स्वप्न पूर्ण करणारा बिझनेस कसा उभा करेल. हम्म. म्हणजे बिझनेसनी तुमची स्वप्न पूर्ण केली पाहिजे. तुमचंच पूर्ण आयुष्य बिझनेसची स्वप्न पूर्ण करण्यात गेलं नाही पाहिजे. मग तसं जर करायचं असेल तर काय करावं लागेल, काय काय शिकवावं लागेल, काय काय ट्रेन करावं लागेल, हा विचार करून आम्ही आमच्या बिझनेसचे मॉडेल तयार करायला केलं, ट्रेनिंग मॉडेल सुरू केलं. त्यामध्ये अगदी वी टेक केअर ऑफ क्रिएटिंग पॉवरफुल रिलेशनशिप्स ऑल्सो. हम्म. कारण एक व्यावसायिक जो आहे ना तो लुक ॲट एनी कॉमन जो व्यवसाय करतो तो व्यक्ती किती फ्रंट्सवर त्याचं लाईफ स्टेकवर लावतो. हम्म. पर्सनल लाईफ स्टेकवर असतं, Right. फॅमिली लाईफ स्टेकवर असतं, फायनान्स स्टेकवर असतो, हेल्थ स्टेकवर असतं. त्यानंतर इनफॅक्ट त्यांनी त्याचं फ्युचर पण स्टेकवर लावलेलं असतं. या सगळ्या गोष्टीची कॉस्ट तो एकटा बेअर करत असतो. आणि हे करतानाही तो म्हणजे इट्स अ थँकलेस जॉब. मग त्याला या सगळ्या गोष्टीमध्ये हँडहोल्डिंग करणं आवश्यक आहे. मग हँडहोल्डिंग जर करायचं असेल तर इट इज पॉसिबल थ्रू ट्रेनिंग. म्हणून लाईफ कॅटलिस्टची निर्मिती झाली. Okay. आम्ही लाईफ कॅटलिस्टमध्ये 3 प्रोग्राम्स करतो. फर्स्ट इज बिझनेस एक्सलन्स, ज्यामध्ये एक सस्टेनेबल सिस्टीमचा बिझनेस कसा उभा करायचा. वेकअप स्केलअप या वर्कशॉपमध्ये वी टेक केअर ऑफ की जसं मी सांगितलं वेकअप कॉल अँड स्केलअप. हम्म. बिझनेसला सिस्टीम्स ब्लूप्रिंट कशी तयार करायची. आणि 9 बिझनेस फंडामेंटलमध्ये आम्ही म्हणतो तुमच्या बिझनेसचं संविधान लिहा. जसं आज भारत एवढा मोठा खंडप्राय देश असून सुद्धा हा इतका पॉवरफुल हँडल होऊ शकतो इरेस्पेक्टिव्ह ऑफ हु इज रुलिंग इट. हम्म. वाय? बिकॉज आपलं संविधान खूप स्ट्रॉंग आहे. Right. तसं बिझनेसचं संविधान असलं पाहिजे, मग तुमचा बिझनेस चालेल. सर, बिझनेसचं संविधान हे कसं आपण स्वतः इम्प्लिमेंट करायचं किंवा काय? कारण इम्प्लिमेंटेशन इज मोस्ट ऑफ द हार्डेस्ट थिंग. सी, पहिली गोष्ट तर मला बिझनेसचं संविधान काय म्हणायचं म्हणजे काय हे मी थोडंसं इलॅबरेट करू इच्छितो. सी, ईच अँड एव्हरीथिंग इन युअर बिझनेस इज डॉक्युमेंटेड.
each and every process is written down. प्रत्येक गोष्टी ह्या डायरेक्शन दिलं गेलेलं आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल मार्गदर्शन क्लिअर कट आहे. डूज अँड डोंट्स इन युअर बिझनेस आर रिटन डाऊन. हू विल डू इट, इन व्हॉट सर्कमस्टन्सेस दे विल डू इट, अँड हाऊ दे विल डू इट, एव्हरीथिंग इज रिटन डाऊन. आणि हे असं नसेल तेव्हा सुद्धा काय त्याचे पण परिणाम काय होतील आणि ते कसं काम करता येईल याचे पण विचार करून ठेवले. ह्या प्रत्येक गोष्टी जर रिटन डाऊन असतील, डॉक्युमेंटेड असतील, तर त्या इम्प्लिमेंट करायला सोपे जातात. आणि याला कदाचित वेळ लागेल. एखादा बिझनेस रनिंग थ्रू सिस्टम्स याला थोडा वेळ लागू शकतो. पण वन्स इट स्टार्ट्स रनिंग थ्रू युअर सिस्टम, ज्याला SOP किंवा संविधान म्हणून, then it goes on auto mode. Okay. So firstly imagining, then writing and then implementation. Absolutely. See, you'll have to think about माझा बिझनेसचं मला कुठलं स्वरूप पाहिजे. What kind of business I want. मग ते बिझनेस तो कस्टमरला कसा दिसेल, कस्टमरला माझ्याकडून काय अपेक्षा आहे, रायटिंग इट डाऊन. नाउ व्हॉट काइंड ऑफ सर्व्हिसेस आय विल हॅव टू डिलिव्हर. आता इथे ही पण गंमत आहे. कस्टमर हा नेमका आपल्याला ओळखता आला पाहिजे. मोस्ट फेल टू आयडेंटिफाय देअर कस्टमर. आमच्या एका प्रोग्राममध्ये एक डॉक्टर होते आणि ही इज हॅव्हिंग 30-40 बेडेड हॉस्पिटल. सो आय आस्क्ड हिम, हू इज युअर कस्टमर? ही सेड, मला असं वाटतं सर तुम्ही चुकून प्रश्न विचारला असा. पेशंट इज माय कस्टमर. आय सेड नो, पेशंट इज नेव्हर युअर कस्टमर. And he got surprised. Patient is not my customer, then who is my customer? आता आपल्या घरात पण कोणी आजारी पडलं तर who takes them to the hospital? Someone who cares for. Someone who cares for them. That is that person is the real customer. Okay. Patient is user of the services. Okay. So you must understand who is your customer. Right. Then he realized की अरे मी माझ्या हॉस्पिटलमध्ये माझ्या कस्टमरसाठी काहीच करत नाही, युजरसाठी भरपूर करतो. मग आता गंमत बघा की हॉस्पिटलचं फॉर्मेशन कसं होतं. एखादा रिसेप्शन एरिया असतो, त्या रिसेप्शन एरियामध्ये द रिअल कस्टमर इज नेव्हर टेकन केअर ऑफ. सो इफ वी क्रिएट सम सिस्टम्स विच विल टेक केअर ऑफ द कस्टमर हु इज द पेशंटचा नातेवाईक, तिथे ट्रीटमेंट ही इझी व्हायला लागते. मग त्या हॉस्पिटलकडे ओघ वाढतो. जसं एखादी शाळा असते, शाळेमध्ये मुलं जे जातात शिकण्याकरता, दे आर नॉट द कस्टमर्स, दे आर युजर्स. रिअल कस्टमर इज पॅरेंट. पॅरेंट्सची काळजी घेतली गेली पाहिजे, शाळा आपोआप भरल्या जातो. सो हा विचार जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही ना, दे कॅनॉट बिल्ड देअर बिझनेस. सो यू मस्ट अंडरस्टँड हु इज युअर कस्टमर, व्हॉट दे वॉन्ट फ्रॉम मी. या बिझनेसमधून त्यांना काय हवं, हा सगळा थॉट प्रोसेस झाली पाहिजे. Okay. Sir, the same way we have seen in ads, mostly ad try की जे कोणी कस्टमरचे नातेवाईक आहे त्याच्याकडे ऍड जास्त अट्रॅक्ट झाली पाहिजे. More than the who is going to have the services. Correct. Absolutely right. So that's all about marketing. मार्केटिंगचा बेसच हा आहे की यू आर टार्गेटिंग युअर कस्टमर, यू आर टार्गेटिंग देअर इमोशनल नीड्स. Yeah, right. सो इमोशनल नीड्स त्यांच्यापर्यंत त्या कॅटर झाल्या की कस्टमर आपोआप तुमच्याकडे येतो. आता इथे थोडंसं मी हे पण इलॅबरेट करू इच्छितो की देर इज डिफरन्स बिटवीन कमोडिटी अँड प्रॉडक्ट. आता ही पण खरी गंमत आहे. म्हणजे आमच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही याच्यातला पण फरक सांगतो. प्रॉडक्ट इज नॉट समथिंग दॅट यू थिंक युअर प्रॉडक्ट इज. प्रॉडक्ट इज समथिंग दॅट कस्टमर फील्स. कस्टमरला फील होतं ते प्रॉडक्ट. कस्टमरला ते पाहिजे असतं. आणि कमोडिटी इज समथिंग दॅट ही वॉक्स अवे विथ. एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया आपण. एखादा इलेक्ट्रॉनिक शोरूम असेल, त्या इलेक्ट्रॉनिक शोरूम मधून एखादा टीव्ही विकत घेऊन जातो. सो टीव्ही हा प्रॉडक्ट आहे की कमोडिटी आहे? कमोडिटी. देन व्हॉट इज द प्रोडक्ट? I'm really confused here. Right. So product is entertainment. Product is the facilities that TV brings. Okay. Product may be मोठा टीव्ही घेतला तर ती श्रीमंती जी दाखवायची असते. So that's what they buy.
ओके. कमोडिटीज दॅट इज समथिंग दॅट दे आर टेकिंग होम. सो कस्टमरला फिलिंग जे मिळतं ना, दॅट इज युअर प्रोडक्ट. राईट. राईट. तुला आवडेल असा प्रश्न मीच तुला विचारतो. रेव्हलॉनच्या ओनरनी आपल्या एम्प्लॉईजना प्रश्न विचारला होता. नाव यू मस्ट बी नोईंग रेव्हलॉन ब्युटी प्रोडक्ट्समध्ये लिपस्टिक्स वगैरे वगैरेचे. सो ही आस्क्ड वन क्वेश्चन, व्हॉट इज अवर प्रोडक्ट? सो मोस्ट ऑफ द एम्प्लॉईज सेड की ब्युटी प्रोडक्ट. नो, ही सेड ब्युटी प्रोडक्ट ही आपली कमोडिटी आहे, बट होप इज अवर प्रोडक्ट. ओके. सो आपल्या या सगळ्या प्रोडक्ट्स नंतर आय विल लुक बेटर, माय प्रेझेंटेशन विल बी बेटर, दिस होप इज अवर प्रोडक्ट. राईट. So you must know what is your product and you must be able to market it. Yeah. So जसं एव्हलेजनी व्हॉट इज देअर प्रोडक्ट, अशा असंख्य लोकांना ज्यांना 10 ते 15 लाखामध्ये बिझनेस सुरू करायचा आहे विथ द ॲश्युरन्स की दे विल मेक मनी, अशा लोकांसाठी त्यांनी एक डिझाईन तयार केलं बिझनेसचं, दॅट इज देअर प्रोडक्ट. Okay. Means literally telling you, people are a lot of confused here about many more things like commodity and etc. So that's why they fail to build the business. Yeah. सो हे शिकवलं जात नाही, हे कुठल्याही सिलेबसचा पार्ट नाही. ऍक्च्युली MBA वगैरे पण करायला गेलो तर तिथे पण एवढं डिटेलमध्ये नाही डिस्क्रिप्शन होतं. दॅट्स एक्झॅक्टली वी ॲज अ लाईफ कॅटलिस्ट वुड लाईक टू, म्हणजे आमचं मिशन तेच आहे, हे खऱ्या अर्थाने पोहोचलं पाहिजे लोकांचं. सो एक सिम्पल आहे ना, आपण संतूरची ऍडव्हर्टाईज इतके वर्ष बघतो, तर संतूर म्हणजे काय? पीपल आर बाईंग होप, कॅ विल लुक यंग. संतूर मामा. राईट. सो पीपल बाय होप बट दे टेक होम द सोप. That is the commodity. Means, so these are two different, but Santur never talks about the soap. They talk about the young. yeah. तुम्ही 20 वर्षांनी लहान दिसाल. So they push what they are selling. Yeah. So यातला फरक कळायला पाहिजे. Means they go with the feelings, right? Absolutely. We just go with the feelings and then they are just making it like work for them. Yeah, that's what people want. They want that feeling. See, या ज्या ब्रँडेड मोठ्या ज्या गाड्या आहेत, मर्सिडीज असेल, रोल्स रॉयस असेल, त्या गाड्या घेणाऱ्या लोकांना माहित नाही का की दे आर बाईंग अ कॉस्टली प्रॉडक्ट. बट द प्रॉडक्ट दे आर बाईंग इज द रिचनेस, सामाजिक प्रतिष्ठा, अँड कमोडिटी इज द कार. Right. That is the difference. Means they are just buying the hope. Absolutely. They are buying the richness. They are buying that. ज्याला असं म्हणून एखाद्याकडे मर्सिडीज असेल तर वी कीप ऑन सेइंग ना, अरे सगळं चांगलं चाललंय वाटतं, छान सुरू आहे. दॅट इज व्हॉट दे आर बाईंग. म्हणजे जसं तुम्ही पहिले आपण डिस्कस केलेलं, जसं दिसतं तसं नसतं. Absolutely. So you need to understand before you market your product. Okay. But most of the people don't know how to deal up with these things. कारण लोकांना असं वाटतं की आपण ते प्रोडक्ट सेल करतोय तर त्या प्रोडक्टच्या थ्रू गेलं पाहिजे. सिम्पल आहे ना. म्हणूनच तर मला एक सांग की एव्हले चहा हा ब्रँड सक्सेसफुल झाला, त्याची कॉपी केलेल्या लोक मध्ये सगळे सक्सेसफुल झाले का? नाही झाले. का बरं? कारण त्यांना वाटलं चहा हा प्रोडक्ट आहे. चहाच्या मागची सिस्टीम हा प्रोडक्ट आहे कोणाच्या लक्षात नाही आलं. सो म्हणून लोकांनी अगदी भट्टीतला चहा, बासुंदी चहा, अमुक चहा, तमुक चहा, भरपूर चहाचा कॉपी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना असं वाटलं चहा हा बिझनेस सक्सेसफुल आहे. नो, चहा बिझनेस विकण्याची सिस्टीम सक्सेसफुल आहे हे त्यांच्या लक्षात नाही. सर, आता आपण बघतो की मोस्टली येवले आणि त्यानंतर डॉली चायवाला हे दोन खूप फेमस कॅटेगरी आहे, पण त्यांच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. लाईक द वे डॉली डूज लाईक दिस अँड सो ऑन, हे जस्ट शो ऑफ आहे की काय आहे मला ते माहिती नाही आहे. आय एम जस्ट नॉट नोन विथ दिस थिंग्स. नाही, लाईक आय सेड ना, भारतामध्ये 65% डेमोग्राफिकली युथ आहे. म्हणजे ऑलमोस्ट 35च्या एज ग्रुप मधले कस्टमर्स खूप आहेत. त्यामुळे या प्रकारचे पण प्रॉडक्ट्स हिट होणार. बिकॉज युथ वॉन्ट्स एक्झुबरन्स. त्यांना काहीतरी नाविन्य हवं असतं, नवीन नवीन टेक्निक्स हवे असतात, नवीन गोष्टी हव्या असतात. अदर दॅन ज्याला असं म्हणून आपण ट्रॅडिशनल वेच्या बाहेर येऊन काहीतरी विक्री हवी असते. म्हणून आज टेस्ट क्रिकेटपेक्षा T20 जास्त चालतं. T20 इज लाईक T20 मध्ये इट्स मोर अबाउट एंटरटेनमेंट दॅन क्रिकेट.
सो डॉली चहा इज मोर अबाउट एंटरटेनमेंट दॅन टी. राईट. बरोबर आहे. त्यामुळे तो चालणार. मीन्स आजकाल एंटरटेनमेंट जास्त महत्वाचं आहे. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. तर तो सुद्धा आताच्या गरज आहे. हम्म. तर जे लोक ते करू शकतात दे आर सी. ऍपल सुद्धा कुठल्या फोनच्या फीचर सांगत असताना इट टॉक्स अबाउट व्हॉट, इट टॉक्स अबाउट मोर ऑफ द एंटरटेनमेंट फॅक्टर्स दॅन अदर. राईट. सो असं होणार आहे. सर आपण ऍपलचं पण बघतो, ऍपल मोस्टली थोडेफारच चेंजेस करतो त्यांच्या मॉडेल्स मध्ये, पण दे गोज व्हायरल. व्हाय इज दिस सो? बिकॉज लाईक आय सेड की जो जगभरामधला जो कस्टमर आहे त्याला काय पाहिजे हे ऍपलने ओळखलेलं. सी दे डोंट वॉन्ट द सेम ओल्ड थिंग्स. त्याच पिढ्या त्याच गोष्टी वापरायच्या. माझ्या एजमध्ये आमच्या लहानपणी एक रेडिओ आणला तर तो 2-2 पिढ्या चालायचा. आता असं होत नाही. पीपल वॉन्ट न्यू थिंग्स एव्हरी टाइम. मॉडेल नवीन आला की ॲब्सोल्युटली दे वॉन्ट न्यू थिंग्स, न्यू फ्युचर्स. मग ह्या गोष्टी ज्या ब्रँड्सना ओळखता आल्या त्यांनी एक मॉड्यूल आहे जे बिझनेस मॉडेलमध्ये की स्वतःचा प्रॉडक्ट ॲब्सोल्यूट करायचा, दुसरा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणायचा. दॅट क्रिएट्स न्यू नीड. सो त्या मॉडेलवर आज काम होत आहे. राईट. सर आपण एक कन्सेप्ट हा पण ऐकतो की देश ना बिझनेस वरती चालतो मोर दॅन एम्प्लॉयमेंट. तर हे कितीपट बरोबर आहे? याला थोडंसं समजून घेतलं तर आपल्याला माहिती होईल की बोथ आर रिक्वायर्ड फॉर कंट्रीज ग्रोथ. कारण जर आपण डिव्हिजन पाहिलं तर बिझनेस करणारे किंवा इन्व्हेस्टर्स हे हार्डली 10% असतात. 90% आर एम्प्लॉईज. एम्प्लॉईज हे इम्प्लिमेंटेशनसाठी आवश्यक आहे. बिझनेस जो आहे तो देशाची डिरेक्शन ठरवतो. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आपल्याला आवडतात की नाही माहित नाही, पण डोनाल्ड ट्रम्पचं एक फार फेमस आहे त्यांच्या पुस्तकातलं वाक्य की नो मॅटर विच पार्टी इज रुलिंग द कंट्री बट इट इज ऑलवेज रूल्ड बाय द बिझनेस पीपल. कुठल्याही देशावर राज्य हे नेहमी बिझनेस करणाऱ्या लोकांचं असतं, कारण दे डिसाईड द डायरेक्शन. आज भारत हा स्ट्रॉंग काय आहे जगभरामध्ये? बिकॉज वी आर डुईंग गुड इन बिझनेस. आपले व्यवसाय हे चांगले चांगले सगळीकडे पसरत चाललेले आहेत. चांगले चांगले व्यावसायिक आपल्याकडे घडत चाललेले आहेत. दॅट्स वाय वी आर रुलिंग द वर्ल्ड नाउ. ओके. म्हणजे एक देश एक बिझनेसमॅन घडवू शकतो. ॲब्सोल्युटली येस. पण कसं? कारण शेवटी तुमच्या देशामध्ये येणारा पैसा किंवा तुमच्या देशामध्ये येणारा ज्याला आपण GDP वगैरे या गोष्टी म्हणतो, हे सगळं जे आहे ग्रोथ होण्याकरता बिझनेस इज रिक्वायर्ड. आज सिम्पल आहे. भारताचं आज जगभरामध्ये नाव काय आहे? कारण आपल्याकडे कन्झ्युमर्स वाढलेले आहेत, बिझनेस वाढलेले आहेत, बिझनेसची लोक वाढलेली आहेत. आज कितीही व्यवसाय भारतामध्ये आले तरी प्रत्येक व्यावसायिक यशस्वी होतो. सो या लेव्हलला जर आपण व्यवसाय आणि व्यावसायिक निर्माण करू शकलो तर वी कॅन रूल द वर्ल्ड ना. सो इट्स व्हेरी सिम्पल. 12व्या-13व्या शतकात पण आपण जगावर राज्य करायचो. म्हणून तर भारताला सोने की चिडिया किंवा सोन्याचा धूर निघणारा देश म्हटला जातो. बिकॉज वी वेर गुड बिझनेस पीपल इन दोज टाइम्स ऑल्सो. सर आता आपण थोडं अँशियंट हिस्ट्रीमध्ये गेलोच आहे, तर त्या टाइमला आपण ऐकलंय की आपले जे लोक होते दे वर टू ग्रेट इन बिझनेस, बट त्या टाइमला बुक्स जाळण्यात आले आणि ते सर्व जे आपल्याकडे नॉलेज होतं ते सर्व उद्ध्वस्त झालं. तर मग ते नॉलेज थोडंफार तरी आता व्हॉट डू यू थिंक की जे मोस्टली बाहेरचं नॉलेज आहे दॅट वॉज ग्रेट की त्या टाइमचं नॉलेज वॉज ग्रेट? नाही, बाहेरचं नॉलेज काही नाहीच आहे फॉर मी. दे हॅव जस्ट कॉपीड व्हॉट वी हॅव डन इन द पास्ट. ओके. ज्ञानेश्वरांनी जे सांगितलं, जो जे वांछील तो ते लाव, जो हे आपण आजही म्हणतोच ना, वर्ल्ड वाईड बिझनेस करायचा असेल तर जो जे वांछील तो ते लाव, आजही सत्य. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, म्हणजे प्रत्येकाने स्वतःचा बिझनेस सॉलिड केला पाहिजे, हे आजही आपण मान्य. फक्त आपल्याला इंग्लिशमध्ये लिहून आलं की बरं वाटतं, बाकी काही नाही. म्हणजे हा आपल्याला एक फॅन्सी लुक हवा असतो. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. 1907 साली एक पुस्तक लिहिलं गेलं, सायन्स ऑफ गेटिंग रिच, वॉलेस डी वॉटल्सने. पण त्यांनी सांगितलेले प्रिन्सिपल्स बरेचसे आपल्या धर्मात ऑलरेडी होते आणि त्यांनी त्याच्या प्रिफेसमध्येच दिलेलं आहे की याच्यातली जी मॉनिस्टिक थेअरी जी आहे इज ऑफ हिंदू ओरिजिन.
वॉलेस वॉटल्सनी लिहिलेलं आहे. सो वेस्टर्न फिलॉसॉफी सुद्धा बेस्ड आहे हिंदू मायथॉलॉजीवरच. सो नथिंग, म्हणजे त्याबद्दल सिक्रेट काहीच नाही. ओके. म्हणजे हे पण ऐकलंय आपण मोस्टली की जे आपण सूर्य तारे वगैरे जे काही होतं किंवा आपण ऍस्ट्रोलॉजी ज्याला बोलतो आता ते आपल्या अँशियंट लोकांना अगोदरपासून ऍब्सोल्युटली दे वर नोईंग दिस. त्यांना हे सगळं माहिती होतं, हे सगळं नॉलेज होतं, डॉक्युमेंटेड होतं. कदाचित तो डॉमिनन्स सहन न होण्यासाठीच इतर कुठले तरी मार्ग शोधले गेले. किंवा त्या मेकॉलेंडच्या भाषणामध्ये त्यांनी 1831 साली हेच सांगितलेलं की आपल्याला इथली सिस्टीम बदलावी लागेल, इथली एज्युकेशन सिस्टीम बदलावी लागेल, इथलं कल्चर बदलावं लागेल जर भारतावर राज्य करायचं असेल. ओके. त्यांना असं माहिती होतं की अदरवाईज दे विल हॅव द टॉप. ऍब्सोल्युटली. सी, वी आर स्ट्रॉंग कल्चरली, वी आर स्ट्रॉंग एज्युकेशनली. पण त्याला इंग्रज आल्यापासून सिस्टमॅटिकली डॅमेज केलं गेलं आणि देन वी लॉस्ट द आपला जो बिझनेस करण्याचा जो खऱ्या अर्थाने जो एक ज्याला म्हणूया बेस होता तो लॉस्ट झाला. राईट. म्हणजे बिझनेसचा बेस पण आपल्या इंडियानेच दिलाय पुण्या. ऍब्सोल्युटली. सर, आपण मोस्टली ऐकतो काही काही लोकांना वाटतं की आपण स्वतः एक इम्पॉर्टंट पिल्लर आहे बिझनेसमध्ये आणि काही काही लोकांना वाटतं आपली टीम इम्पॉर्टंट पिल्लर आहे. तर या दोघांमधून कोण इम्पॉर्टंट असतं? सी, अनलेस यू बिकम रिडंडंट इन युअर बिझनेस, बिझनेस ग्रो नाही होणार. राईट. व्हॉट आय मीन बाय दॅट की तुम्ही जरी ठरवलं रिटायर नाही व्हायचं तरी मी माझ्या पार्टिसिपंट्सना हाच प्रश्न विचारतो, देवानी तर तुम्हाला रिटायर करायचं ठरवलेलं. वन डे यू आर गोइंग टू डाय. व्हॉट विल हॅपन टू युअर बिझनेस देन हू इज गोइंग टू रन युअर बिझनेस? ऑफकोर्स युअर टीम. मग तुम्ही जिवंत असतानाच त्याची व्यवस्था करा ना. स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइज बिझनेसमन नेव्हर थिंक्स ऑफ रिटायरमेंट. त्याला असं वाटतं माझ्याशिवाय माझा बिझनेस चालला म्हणजे काहीतरी वाईट आहे. सो बिझनेस तुमच्याशिवाय चालणं यालाच तर बिझनेस म्हणतात. मग टीम इज इम्पॉर्टंट. याचं उत्तर तिथेच आलं की युअर टीम शुड रन द बिझनेस विदाउट यू. सर, आता आपण मोस्टली मोठे मोठे जे लोक बघतो, इलॉन मस्क झाले, हे छोट्या छोट्या जागेवरतून त्यांचं खूप मोठं त्यांनी साम्राज्य बनवलं. तर असं करता येतं का? प्रत्येकाला शक्य. पण कसं? जगामधले सगळे मोठे व्यवसाय जर चेक केले तर मोस्ट ऑफ देम स्टार्टेड इन सम गराज. आज ते मोठे झाले. स्क्रॅप मधून सुरू झालेले बिझनेसच मोठे झाले. द वे ऍपल स्टार्टेड. ऍपल झालं, अमेझॉन झालं. सो छोटे व्यवसायच खऱ्या अर्थाने मोठे झालेले. बिकॉज बिझनेसचं पोटेन्शियल आणि व्यावसायिकाचं पोटेन्शियल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लाईक आय सेड, तर बिझनेसचं विराट स्वरूप त्याच्या लक्षात आलं की तो वर्ल्ड वाईड त्या बिझनेस नेऊ शकतो. सो दॅट इज द क्रक्स. यू मस्ट नो द पोटेन्शियल ऑफ युअर बिझनेस. स्वतःला बिझनेसच्या पोटेन्शियलनुसार घडवा, स्वतःच्या पोटेन्शियलनुसार बिझनेस घडवू नका. ओके. म्हणजे बिझनेस पोटेन्शियल आणि स्वतःच्या पोटेन्शियल मध्ये काय डिफरन्स आहे असं म्हणजे? सी, फॉर एक्झाम्पल, चहा या प्रॉडक्टचं पोटेन्शियल किती आहे हे एव्हलेनच्या लक्षात आलं म्हणून इथपर्यंत पोहोचले. त्यांचं जर स्वतःचं पोटेन्शियल असेल, मी किती चहा बनवेल किंवा मी किती हँडल करू शकेल, तर कदाचित 4-5 ठिकाणी स्प्रेड झाला असतं. They understood the potential of the business and they created systems according to that. McDonald's, Ray Krocनी worldwide का नेलं 40,000 plus branches? Because he could understand the potential of hamburger business. रे क्रॉकचं पोटेन्शियल कदाचित एक शॉप चालवण्याचं असेल, बट हॅम्बर्गरचं पोटेन्शियल वर्ल्ड वाईड आहे. दॅट्स वाय दॅट बिझनेस इज वर्ल्ड वाईड. ओके. सर, आपण हे पण ऐकतो की इफ यू वॉन्ट टू ग्रो you have to be updated and you have to go in front. ऍब्सोल्युटली आवश्यक आहे. कारण लाईक आय सेड, मी थोड्या वेळापूर्वीच हेच बोललो की आज कस्टमरच्या गरजा बदलत चाललेल्या आहेत. लाईक रसनाला लक्षात नाही आलं की कस्टमर बदलत चाललाय. कस्टमरच्या गरजा लक्षात बदलत चाललेल्या आहेत. पीपल आर चेंजिंग देअर नीड्स. लोकांच्या आवडीनिवडी बदलत जातात. यू मस्ट बी अपडेटेड. आता व्यवसाय नेमका माझा कस्टमर कुठे हे पण लक्षात आलं पाहिजे ना. आजचा कस्टमर हा ऑनलाईन आहे. ऑनलाईनला तुमचा प्रेझेन्स असेल तरच तुम्ही विकू शकता. बरोबर आहे. सो अपडेटेड असणं हे फार मस्ट आहे आता. Means you have to change with the needs of customer.
राईट. बिझनेस एक्सलन्स प्रोग्राम बद्दल आपण बोललेलोच आहे, तर तो किती परिणामकारी ठरतो? लाईक आमच्या या प्रोग्राम्समध्ये बरेचसे ब्रँड्स तयार झालेले. म्हणजे इफ यू कम टू संभाजीनगर, दादा डोसा नावाचा एक ब्रँड सध्या संभाजीनगरमध्ये प्रिव्हेलिंग ब्रँड आहे. 12 ब्रांचेस आहेत. सीमा बडे, when she walked into our program, she was dealing with की याला एक्सपान्शन कसं करायचं. पण तो आज एक वन ऑफ द मेजर ब्रँड आहे. हे का होऊ शकतं माहिती का, की बिझनेसला जे पाहिजे ते पूर्ण करा. बिझनेस तुम्हाला जे पाहिजे ते पूर्ण करेल. ओके. बिझनेसला काय पाहिजे? सिस्टम्स. बिझनेसला काय पाहिजे? चांगलं टीम. बिझनेसला काय पाहिजे? कॅश फ्लो. बिझनेसला काय पाहिजे? लिगली तो बिझनेस तुमचा सॉलिड असला पाहिजे. तुमचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स वगैरे हे सगळे व्यवस्थित असले पाहिजे. बिझनेस विल गिव्ह यू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. राईट. सो बिझनेस एक्सलन्स टेक्स केअर ऑफ ऑल दोज थिंग्स. ओके. मीन्स ओनर ऑल्सो नीड्स अ लीडर. हा, आणि तो एका डिसिप्लिनमध्ये असला पाहिजे. ओके. त्यांनी बिझनेसला काय पाहिजे याचा विचार केला पाहिजे. मला काय पाहिजे इथून बिझनेस निर्माण नाही केला पाहिजे. सो त्यांना कदाचित कम्फर्ट पाहिजे असेल, त्यांना कदाचित लवकर पैसा पाहिजे असेल, पण बिझनेसला जर आज पेशन्स पाहिजे असतील, बिझनेसला जर तुम्ही अनकम्फर्टेबल होणं आवश्यक असेल तर तुम्हाला ते करावं लागेल. मीन्स तुम्हाला कम्फर्टच्या बाहेर जावं लागेल. ॲब्सोल्युटली येस. सर, आता ही लेटिंग गो ही कन्सेप्ट काय आहे? सी, व्हॉट आय मीन बाय लेटिंग गो इज अ बिझनेस पर्सन मस्ट अंडरस्टँड की त्यांनी इमोशनल होऊन बिझनेस नाही करायचा. ओके. ही शुड नॉट गेट इम्पॅक्टेड बाय व्हॉट इज हॅपनिंग अराउंड. राईट. त्यांनी लेट गो करणं शिकलं पाहिजे. म्हणजे काय, ज्या त्या गोष्टी जिथे तिथे सोडून देता आल्या पाहिजे. जे झालं ते ॲब्सोल्युटली. म्हणजे आज जो तुमचा कस्टमर आहे तो त्याच्याशी फॉर एक्झाम्पल तुमचा एखाद्या व्यक्तीशी जमत नसेल, एखाद्या प्रॉडक्ट विषयी तुमची काही मतं असतील, यू मस्ट लेट गो दोज थिंग्स. वैयक्तिक आवडीनिवडी, वैयक्तिक ज्याला असं म्हणूया तुमच्या आस्था आणि बिझनेस या 2 वेगळ्या गोष्टी. ओके. मीन्स तुम्हाला जे पर्सनल थिंग्स असतात ते प्रोफेशनली यू मस्ट लेट गो दोज थिंग्स. यू मस्ट लेट गो दोज. सो तुम्ही तुमच्या विचारातून बिझनेस करू नका. लेट गो दोज थॉट्स. व्हॉट कस्टमर वॉन्ट्स. लोकांना काय पाहिजे, लोकांच्या आवडीनिवडी काय, इथून बिझनेस करा. ओके. मीन्स पर्सनल थिंग आणि प्रोफेशनल थिंग यामध्ये खूप आपल्याला डिफरन्स बनवून चालू. ॲब्सोल्युटली येस. यू कॅन्ट डिसाइड व्हॉट कस्टमर वुड लाईक फ्रॉम यू. राईट. सर, आता आपण म्हणतो की दिशा लागत असते, तर व्हॉट डू यू थिंक की पुढील 5 वर्षात उद्योजकांनी कसल्या त्यांचं बिझनेस रन केलं पाहिजे? सी, बेसिकली सध्या जगच एका ट्रान्सफॉर्मेशन मधून जात आहे. म्हणजे वर्ल्ड इज कमिंग टुगेदर. आज अगदी आपण वर्ल्ड जाऊ दे, आपण अगदी आपले पंतप्रधान वेगवेगळ्या देशात जात असतात. आपण व्हॉट वी फाइंड इन कॉमन इज खूप काही भारतीय लोक तिथे असतात. आज जर आपण हा विचार केला की माझा प्रॉडक्ट हा प्रत्येक देशात मी विकू शकतो, तर मी ते करू शकतो. म्हणजे आय कॅन सेल एनिथिंग एनिवेअर ऑन दिस अर्थ. ओके. बस मला त्या लेवलच्या इकोसिस्टम बिल्ड करावं लागेल, मला त्या लेवलचं स्वतःला घडवावं लागेल. हा जर विचार केला तर आज प्रत्येक बिझनेस हा मोठा बिझनेस आहे. ओके. प्रत्येक बिझनेसमध्ये ते पोटेन्शियल आहे. सो पॉसिबल आहे. मला पुढच्या 5 वर्षामध्ये व्हॉट आय सी इज, एक तर मला एक गोष्ट नक्की दिसते की भारत हा 3ऱ्या नंबरची इकॉनॉमी होणार. पण जरुरी नाही की त्यांनी सगळे लोक श्रीमंत होते. ज्या लोकांना ते फ्युचर माहिती आहे आणि माझा बिझनेस कुठल्या लेवलचा उभा करायचा आहे माहिती आहे, ते लोक श्रीमंत होणार. सो फॉर एक्झाम्पल, लाईफ कॅटलिस्ट हे वी आर प्लॅनिंग टू गो फॉर IPO इन नेक्स्ट 5 years. ओके. प्रत्येकाने IPOचा विचार केलाच पाहिजे. प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की मला त्या लेवलचा बिझनेस कसा निर्माण करता येईल आणि त्या फ्युचरमध्ये जाण्यासाठी मला काय काय करावं लागेल याचा विचार आज करावा. लाईफ कॅटलिस्ट हे फक्त स्वतःचेच IPO क्रिएट करण्यासाठी कटिबद्ध आहे असं नाहीये. आम्ही हा विचार करतोय की संभाजीनगरमधूनच कमीत कमी 100 IPO तयार झाले पाहिजे. कंपन्या अशा तयार झाल्या पाहिजे, दे विल गो फॉर IPO. आणि मग आम्ही जिथे जिथे जाऊ, वी विल हॅव सबस्टॅन्शियल नंबर ऑफ बिझनेस गोइंग फॉर IPO. खरा पैसा त्याच्यात आहे, व्हॅल्युएशनमध्ये. खरा देशाला पुढे नेण्याचा एक प्रकार तिथे. सो तो आपल्याला समजला पाहिजे.
मीन्स बिफोर स्टार्टिंग द बिझनेस यू हॅव टू बी मेंटली प्रिपेअर, राईट? येस. बट काही काही लोक ना असंच हवेमध्ये येऊन सुरू करून देतात, नंतर लॉसमध्ये जातात. आणि काही काही लोक खूप सक्सेसफुल पण होतात. जसं मी खूप लोकांबद्दल ऐकलंय, जसं डॉली चायवाला झालं, त्यांनी पण असंच सुरू केलं आणि तो मोस्टली सोशल मीडिया थ्रूच फेमस झालाय, आय गेस. मी जेवढं त्याच्याबद्दल रिसर्च केलंय. तर इज इट ओके टू गो विथ दिस शिट? नाही, एक सस्टेनेबल बिझनेस मॉडेल तयार करायचं असेल तर डोंट गो बाय व्हॉट यू थिंक अबाउट बिझनेस. रिअली रिसर्च. तुम्हाला आज बिझनेस कुठे न्यायचा आहे, लोकांना काय पाहिजे, माझा बिझनेस कुठे 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 मला स्प्रेड करायचा आहे, व्हिजन मिशन काय आहे माझ्या बिझनेसचं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून बिझनेस तयार करा. डोंट ओनली लुक ॲट शॉर्ट टर्म बेनिफिट्स. माझा उद्देश आहे की तुमचा बिझनेस तयार होत असताना तुम्ही तुमच्या पुढच्या काही जनरेशन्सचा विचार केला पाहिजे. इट्स नॉट अबाउट यू. सी, त्याच्यापेक्षा मग नोकरी केलेली वाईट काय? तुमचा जर स्वतःपुरताच विचार करायचा असेल, जर तुम्हाला तुमचा बिझनेस खऱ्या अर्थाने पिढ्यानपिढ्या पोहोचवायचा असेल तर तुम्हाला त्या लेवलचं थिंकिंग आणावं लागेल. सो यू मस्ट क्रिएट दॅट काइंड ऑफ थॉट प्रोसेस फर्स्ट, देन यू हॅव टू बिल्ड द बिझनेस. आपण वी मे थिंक ऑफ हे डॉली चहावाला वगैरे, आय एम नॉट सेइंग दे आर बॅड पीपल, दे आर डुईंग समथिंग गुड. पण त्याला जर सस्टेनेबल मॉडेलमध्ये तयार केलं आणि जर समजा त्या लेवलचा बिझनेस उभा केला, इट कॅन बेनिफिट टू द जनरेशन्स टू कम ना. त्या लेवलला तो गेला पाहिजे. ओके सर, आपण मोस्टली बघतो की काही लोक शॉर्ट टर्म साठी विचार करतात, तर हे बरोबर आहे का? नाही, मी तेच म्हणतो ना की आज विचार कर, डोमिनोज आपल्याकडे आलेला आहे, आज आपल्याकडे मॅकडॉनल्ड्स आहे, आपल्याकडे सबवे आहे, आपल्याकडे होंडा, टोयोटा, हे सगळे ब्रँड्स आहेत. यांनी किती लॉंग टर्म विचार केला असेल, किती लेवलचा विचार, किंवा टाटाज असतील, बिर्लाज असतील, अदानीज असतील आपल्याकडे, यांनी किती मोठा विचार केला असेल. यांना प्रॉब्लेम्स आले नाहीत असं नाही. पण एक ब्रँड बिल्ड करणं म्हणजे इतक्या लांबवरचा विचार करणं आणि तो तयार करणं, तो प्रत्येक व्यवसायाचा होऊ शकतो. इतकी व्यवसायामध्ये ताकद आहे आणि जगभरात कस्टमर पण आहे. सो यू मस्ट क्रिएट दॅट काइंड ऑफ बिझनेस. म्हणजे इफ वी आर जस्ट प्रोव्हाइडिंग व्हॉट अ कस्टमर इज नीडिंग, तर म्हणजे आपला ब्रँड एक चांगल्या लेवल पर्यंत. ॲब्सोल्युटली. सो व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर एनी बिझनेस? कस्टमर असेल तर यू कॅन सेल एनिथिंग. प्रॉडक्ट किती भारी असेल, इफ कस्टमर इज नॉट देअर, एनीवे युअर बिझनेस इज नॉट गोइंग टू बिकम सक्सेसफुल. सर, आता आपण टीनेजर्स झालं किंवा कुठलं पण बिझनेस पर्सन्स झाले, तर त्यांना तुम्ही काय अशा गोष्टी सांगू इच्छिता की ते त्यांना माहिती असायलाच पाहिजे? सी, फर्स्ट थिंग आय वुड टेल देम इज डोंट डू एनिथिंग विथ इम्पल्स. म्हणजे मला वाटतंय म्हणून करू नका. गरज आहे का कस्टमरची, इथून बघा. दुसरी गोष्ट, शिक्षण घेतल्याशिवाय बिझनेस करू नका. म्हणजे आपण एखादी गाडी घेतली, फॉर एक्झाम्पल एखाद्याने होंडा सिटी घेतली, त्याला ती चालवता येत नसेल तर तो काय करेल? शिकेल. ही विल स्पेंड मनी ऑन लर्निंग हाऊ टू ड्राईव्ह द कार. की तो मीही चालवता चालवता शिकेल म्हणून ऍक्सिडेंट करेल? सो जसं एखादा आपण 15-20 लाखाची इन्व्हेस्टमेंट जरी केली तरी आपण शिक्षण घेऊन ती गाडी चालवतो, तसं व्यवसायामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य बनायला लावणार आहात, तर यू मस्ट लर्न हाऊ टू डू द बिझनेस फर्स्ट, देन यू स्टार्ट बिझनेस. डोंट टेक रिस्क. मीन्स पुण्याच्यात मला आतापर्यंतच्या पूर्ण पॉडकास्टमध्ये एवढं समजलं. फर्स्टली लर्न, देन गो विथ रायटिंग, मेंटली प्रिपेअर अँड सो ऑन, देन इम्प्लिमेंट, and then your business will have a. Absolutely. See, first thing you must know is what kind of business you want to start, why you want to do that, vision mission काय आहे, how you are going to do it, तुम्ही तो कसं करणार आहात, त्याचं पूर्ण जर संविधान लिहायचं असेल तर मला काय काय करावं लागेल, who I need to go to, कोणाकडून मला हा शिकावा लागेल बिझनेस, आणि मला कसं घडावं लागेल हा बिझनेस करायचा असेल, हे शिकावं लागेल. सर, आता आपण एवढं पॉडकास्ट मध्ये एवढं सर्व बघितलं, सर्व काही ऐकलं, मी तुमच्याकडून खूप खूप शिकण्यासारखं पण भेटलं. तर आता या पूर्ण पॉडकास्ट मधलं तुम्ही थोडंफार समराईज करू शकता का? येस, 2-3 गोष्टी आय वुड लाईक टू समराईज. फर्स्ट थिंग,
की knowing one part of business and doing business, these are two different things. तुम्हाला एखादा टेक्निकल आस्पेक्ट माहिती आहे बिझनेसचा, दॅट डझंट मीन यू नो हाऊ टू रन द बिझनेस. Yeah. जर तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टीचाच बिझनेस करण्याचा प्रयत्न कराल, यू विल एंड अप डुईंग जॉब इन युअर ओन बिझनेस. Right. सेकंड थिंग, प्रत्येक बिझनेसमध्ये एक विराट स्वरूप लपलेलं आहे. हम्म. पण त्या बिझनेसला काय पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. व्यवसाय हा तुम्हाला काय पाहिजे इथून करू नका, व्यवसायाला काय पाहिजे इथून स्वतःला घडवा. कारण कॅपॅसिटी ऑफ बिझनेस आणि तुमची कॅपॅसिटी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हम्म. व्यवसायाची कॅपॅसिटी ओळखा आणि तुम्हाला त्याच्यानुसार घडवा. नंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे बिझनेसचं संविधान लिहा. बिझनेस हा तुमच्या नंतर जर चालायचा असेल तर बिझनेस हा डॉक्युमेंटेड असला पाहिजे. बिझनेस हा संविधानाने रन झाला पाहिजे. तुम्ही रिटायर होणारच नाही या विचारातून बाहेर व्हा. कारण तुम्ही रिटायर होण्याचा विचार जरी नाही केला तरी एक दिवस जाणार आहात. तुमच्याशिवाय जर व्यवसाय चालायचा असेल तर तो कसा चालेल याचा विचार आत्ताच करून ठेवा. स्टार्ट द बिझनेस. या प्रकारचा बिझनेस उभा करा. स्वतःची स्वप्न पूर्ण करणारा बिझनेस उभा करा. बिझनेसची स्वप्न पूर्ण करण्याकरता आयुष्य घालवू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचं कुटुंब, तुमचं वैयक्तिक आयुष्य आणि तुमचा बिझनेस याच्यात बॅलन्स असला पाहिजे. यू कॅन्ट से दॅट की मी आत्ता बिझनेस उभा करेल, नंतर माझ्या कुटुंबाची काळजी घेईल. Okay. बिकॉज टाइम इज द मोस्ट इनव्हॅल्युएबल करन्सी इन युअर लाईफ. Right. You can't earn time again. So you'll have to think of earning time also today. हम्म. So या सगळ्या गोष्टी आपण बोललो. Right. Right. So really thankful for your time. आणि मला आज खूप काही शिकायला भेटलं. ज्या गोष्टी मला माहिती नव्हत्या त्या पण मला माहिती पडल्या आणि जे कन्फ्युजन्स होते तर मग ते पण खूप दूर झाले. आय एम रिअली थँकफुल टू यू. मला खूप छान वाटलं बोलून. आता तुम्ही काही लास्टचा मेसेज द्या. येस. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक यू व्हेरी मच फॉर युअर खूप छान प्रश्नातून आपण छान चर्चा झाली. अँड आय नो दॅट की दिस विल बेनिफिट टू मेनी. मला एकच संदेश द्यावासा वाटेल या पॉडकास्टच्या निमित्ताने. व्यवसाय व्यवसायासारखा उभा करा, नोकरीसारखा नाही. बिकॉज देन तुमचा व्यवसाय तुमची सगळी स्वप्न पूर्ण करेल. दॅट्स व्हॉट आय वुड लाईक टू कम्युनिकेट. थँक्यू सो मच सर. थँक्यू.